माझा आज माहिती नाही इमोशनल डे आहे की काय आहे. तर गाईज मी आता व्लॉग याच्यासाठी स्टार्ट केलेला आहे कारण माझा आज माहिती नाही इमोशनल डे आहे की काय आहे. तर आणि हे कधीही मला रील असे पाठवत नाही आणि लग्नाच्या आधी पण नव्हते पाठवत जास्त रील, कारण त्यांना रील पाठवण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. पण पाठवतात, एकच पाठवतात तर अशी पाठवतात की तिच्याने मला इमोशनलच इमोशनलच होऊन जाते मी. तर हे बघा, इतकी सिरियस रील यांनी पाठवली मला बघितलं एकदम खूप जास्त इमोशनल झाल्यासारखी झाली होती मी. आणि याच्या अगोदर पण मी माझ्या पप्पाला थोड्या वेळा अगोदर फोन केलेला, तर ते कामामध्ये होते आणि त्यांनी नवीन काही चालू केले आहे. तर त्यांचा तो थकलेला आवाज आणि त्यांची ती कामाची धावपळ हेही ऐकून मला थोडंसं इमोशनल झाल्यासारखं झालं होतं. तर मला असं वाटलं माझा आज इमोशनल डेच आहे की काय. तर हेच सांगण्यासाठी मी तुम्हाला व्लॉग स्टार्ट केला. तर बस आता बघू आणखी सायंकाळपर्यंत किती किती इमोशनल गोष्टी होतात माझ्यासोबत. आणि आता पप्पांना कॉल केल्याच्यानंतर इमोशनल मी याच्यासाठी झाली होती कारण माझ्या ताईंचा थोड्या वेळा अगोदरच कॉल आला होता मला. ते बोलले की पप्पा सकाळपासून गेले आहेत म्हणत होते काम करायला, त्यांचं ते काय आहे ते, तर ते जेवण करून नाही गेले बोलली. तर मी त्यांना असंच कॉल केला, कामात वगैरे असेल मग मी म्हटलं उचलणार तर ठीक, नाही उचलणार तर ठीक, कारण कामात असेल तर उचलणार नाही म्हटलं. पण ते कामात असून सुद्धा त्यांनी माझा कॉल उचलला आणि बोलले की बोल ना म्हणे. मी म्हटलं तुम्ही कामात असेल तर ठीक आहे, नको. तर तिकडनं आवाज येत होता कामाचा, त्यांच्या कोणत्या कामामध्ये आहे तर ते, पण ते बोलले नाही बोलणं. हे ऐकून मला आणखी छान वाटलं, पण तेवढं ऐकून पण मी इमोशनल झाली होती की एवढं कामात असून सुद्धा बोलत आहेत मला. तर मी त्यांना विचारलं वगैरे जेवण वगैरे केलं का, तर नाही बोलले ते. आता जायचंच आहे म्हणत होते घरी, तर आता घरी गेल्याच्यानंतर करेल म्हणत होते. तर बस याच गोष्टीसाठी मी इमोशनल होऊन गेली होती कारण त्यांचा तो थकलेला आवाज आणि ते ऐकून मला एकदम छान नाही वाटलं होतं, म्हणून मी इमोशनल झाली होती. आणि गाईस तुम्ही हे बघा, इथे पाऊस चालू झाला यार, आणि माझी बेडशीट पण ओढी झाली, इतकी जाड धुतली मी आज, पूर्ण ओढी झाली थोडी. आणि मला जस्ट 2 मिनिटासाठी झोप लागली होती आणि झोपीतच मला माहिती नाही अचानक आवाज यायला लागला थोडासा पावसाचा. पण बघते तर बाहेर पाऊस चालू आणि मी म्हटलं अरे यार माझे तर कपडे आहे बाहेर, तर पटकन उठून आता कपडे काढायला गेली. पूर्ण झोप पण खराब झाली आणि कपडे ओले झाले. आणि गाईज मला दिवसभर अशी झोप नाही येत, एकदम 4-5 वाजता झाले तेव्हाच मला झोप यायला लागते एवढी, आणि झोपून पण जाते मी. पण थोडा वेळ लागला की हे पण येऊन जातात मग. आणि मला असं वाटतं मी आता पण थोड्या झोपीमध्येच आहे, पण झोपायला गेली तर झोप पण येणार नाही. आता तर नाही झोपत कारण एकदा माझी झोप उडाली की आता एकदा पुन्हा मला झोप लागेल नाही. तर आता यांचा वेटच करते आणि हे आले की मग चाय बनवते, कारण मला आताच चाय प्यायची इच्छा होत आहे कारण पाऊस येत आहे. तर हे आले म्हणजे मग मी चाय बनवते आणि मग मस्त चहा पिऊ. वेळेवरच आले तुम्ही तर. वेळ म्हणजे माझ्या वेळ नाही. काय बनवते म्हटलं ते जेवण करत आहे. तर यांचं जेवण झालं आता आणि आता मी पटकन चहा बनवते. आणि बाहेरचा मोसम बघा, थांबा तुम्हाला दाखवते की काळी ढग आहे तिथे बाहेर. चला चहा पण रेडी झालाय आणि हे इकडे मस्त आराम. अर्जुन झूट म्हणजे तुम्ही आरामच करताय ना. मी कुठं आराम करतो, काम करतो. इथे कोणतं काम दिसत नाही मला, कोणतंच काम नाही. डोळी लागून गेली, आरामच म्हणतात याला. यार गाईज इतका छान पाऊस येत आहे आणि मला मस्त दरवाजा चालू ठेवूशी वाटतंय, पण इकडे बघा इथे पाणी मस्त अंदर येत आहे आणि पूर्ण फळची ओली होत आहे. मी इथे यांच्या रील म्हणजे यांनी मग अशी जी रील पाठवली ते बघून मस्त इमोशनल झाली होती. आणि हे बघायचं काय म्हणताय, काय म्हटले? मी म्हणलो जाऊ दे, एक दिवस खुश करून टाकतो तुले रील पाठवून चांगली वाली. एकच दिवस खुश करतात, रोज पाठवेन. तुम्हाला इंटरेस्टच नाही तसं आहे रील पाठवण्यामध्ये. हो ते तर आहे, झोपा. मी रील बनवतो पाठवत नाही. क्या बात है सर, क्या बात है सर. इकडे बघा ही जादू कुठे जाते. ऐसे ही दिखाऊंगी तुझे. बाय कर एक बार. बुई कर.
इतक्या पाऊसमध्ये ती तरी फिरायला चालली आणि मी घरी आराम करते फक्त. तर गाईज आता आम्ही जात आहोत बाहेर मार्केटमध्ये, कारण कांदे टमाटर वगैरे नाही आहे तर ते घ्यायला जातो. आणि तुम्हाला माझे डोळे रेड रेड दिसत असेल, नाक पण लाल झालेला आहे, कारण खरंच आज माझा इमोशनल डेज होता. वाटतं का खरं म्हणजे मला आता रडावंच लागलं रात्री, कारण काही आपलेच असतात लोक ज्यांच्या कारणाने आपल्याला रडावं लागते. आता तुम्हाला वाटत असेल की यांच्या कारणाने, पण यांच्या कारणाने अजिबातही मी रडलेली नाही. ओव्हर थिंक करणाऱ्या लोकांची हेच प्रॉब्लेम असते. थोडी गोष्ट झाली नाही की रडलं, थोडी गोष्ट झाली नाही की रडलं. बोलना चाहोगे कुछ गाइस को रोने का आणि अशी गोष्ट अजिबातही नाही आहे की म्हणजे समोरच्या व्यक्तीने मला काही म्हटलं वगैरे, अशी काहीही नाही आहे. मी बस विचार करते आणि स्वतःच रडायला बसते, माहिती नाही का. इथे काढा. तर गाईज यांच्यासोबत आपण आजचा ब्लॉग एंड करूया. आणि जर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट करा की अरे यार, आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटतात. भेटू आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.